आज म्हणजे नरेंद्रभाई मोदींचा आम्ही खूप खूप आभार मानतो की त्यांनी एका स्त्रीची भावना जपून स्त्रीला न्याय दिलेला आहे आणि असेच सदैव स्त्रीच्या पाठीमागे थांबलेत आणि असेच थांबे ही आमची इच्छा आहे। त्यासाठी नरेंद्रभाई मोदी असे पंतप्रधान आपल्याला लाभले हे आपलं खूपच मोठं नशीब समजावं लागेल। आज खरं तर हा जो नाव दिलंय ऑपरेशन सिंदूर म्हणून, आज ह्या सर्वांचा म्हणजे सकाळी जेव्हा पाहिलं याची कल्पनाही कोणी केली नसेल की असं काहीतरी ऑपरेशन सिंदूर म्हणून केलंय। जे नाव ऐकलं तेव्हाच की अरे आपण सुरक्षित आहोत। नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये सर्व महिला सुरक्षित आहेत। आज त्यांनी जे केलं आहे त्या पाकिस्तानच्या सुद्धा महिलांचा विचार करून आज सरकारची काल त्यांनी केलेली आहे। याचा आम्हाला खूप अभिमान आणि गर्व आहे की आपल्याला असं नेतृत्व लाभलं आहे। आपण इथे पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स हातात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा जल्लोष केला जातो। काय सांगतो? आज खरंच जल्लोष करण्यासारखं वातावरण फक्त इथे नाही तर संपूर्ण भारतात आहे, या व्यतिरिक्त जगात आहे। कारण जिथे दहशतवादाला मुंहतोड उत्तर देण्याची जी जबाबदारी आहे ती भारताने अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे। फक्त जाऊन एक दहशतवादी कॅम्प नाही तर तब्बल 9 दहशतवादी कॅम्प आपण उद्ध्वस्त केलेले आहेत, जिथे दहशतवाद निर्माण केला जातो, तयार केले जातात। अशी प्रशिक्षण केंद्र जेव्हा उद्ध्वस्त केली जातात तेव्हा हा खऱ्या अर्थी विजय आहे। कारण फक्त भूतकाळातला हा विजय नसून भविष्य काळातील सुद्धा ही पायाभरणी आहे असं मी मानते।